बारामतीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दाखल झालेला आहे आणि बारामतीतील काही युवक वर्ग असतील, तरुण वर्ग असेल, हा सर्व युवक वर्ग पालखीबरोबर पायी चालत आलेला आहे 10 किलोमीटर। त्यांना या पालखीबद्दल काय वाटतं, रामभाऊ मला सांगा, काय वाटतं पालखीबद्दल? एकंदरीत आपण ह्याच्या रोटीघाटपासून आपण बघतो की तुम्ही पायी चालत येत आहे। नक्कीच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालण्याचा आनंद आणि चालण्याचा उत्साह काय वेगळाच आहे। भक्तिमय वातावरण झालेलं आहे। साधारण आम्ही वरवंडपासून चालतोय, काल रोटी घाट चढून उंडवडीमध्ये मुक्काम, आज उंडवडी ते बारामतीमध्ये महाराजांचं आगमन झालेलं आहे। संपूर्ण बारामतीकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं महाराजांच्या पालखीचं। खरंच हा सोहळा जगी दुसरा नाही। काय सांगाल अभंगात मधून आपण वारकऱ्यांना काय संदेश द्याल? एक अभंग। पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुम्हा हाती धागा, मी पतंग तुम्हा हाती धागा, मी पतंग तुम्हा हाती धागा। चरवेदाचा सुटला वारा, शास्त्राचा आधार त्याला। चरवेदाचा सुटला वारा, शास्त्राचा आधार त्याला। पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुम्हा हाती धागा, मी पतंग तुम्हा हाती धागा। तू का म्हणे झालो पतंग, धागावरा पांडुरंगा, धागावरा पांडुरंगा। पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुम्हा हाती धागा, मी पतंग तुम्हा हाती धागा, मी पतंग तुम्हा हाती धागा। अशा पद्धतीने वारकरी हा पंढरीकडे अभंग असतील, ओव्या असतील, भारुड असतील, ह्या अशा विविध अभंग म्हणत, ओव्या म्हणत पांडुरंगाकडे धाव धरतो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह जितेंद्र जाधव, न्यूज 18 मराठी, बारामती।